आता ह्यो आबा बी माझ्या लग्नाचं खूळ डोसक्यात घेऊन बसला आहे. बाला विचारलं, मला विचारलं, पर आता म्या तरी काय बोलणार? आणि मला एक समजना झालंय, आता म्या कुणाला आणि काय काय सांगायचं? आणि बा आणि आबाला सांगाय ना ग वय. आबाला काय ठाव नाही काय झालं आहे ते आला आहे चारधाम करून, आणि त्या रंग्यानं मावशानं त्याचं कान भरलं. दुसरं काय तवा? आणि मला एक कळत नाही, जर माझं लगीन खंडोबा संगत होणार आहे तर मग बा एकदाच समजासनी ते सांगत का नाही? जे आज ना उद्या होणार आहे ते कशा पाहिला लपवायचं? पर माझं त्यांच्या संगत लगीन होणार हे तरी मला नेमकं कुठं ठाव आहे. महाराज म्हणले होते की लगीन होणार. त्यांना ठाव आहे की मी त्यांचा विचार न करता माझं जगणं नुसतं जगणंच नाही. ते म्हणले की लगीन होणार, तेव्हापासून माझ्या डोसक्यात हे लग्नाचा विचार दिस असो रात असो चालूच असतोय. आणि आता असं असताना आता मंदीच महाराज का बरं असं म्हणले असतील की हे लगीन होणं सोपं नाही? काय सांगायचं असेल महाराजांना? माझं आणि खंडोबाचं लगीन होणार का नाही विचार करून करून माझं डोसकं फुटायची वेळ आली आहे. त्यांचा विचार न करता माझं येळच जात नाही. आणि असं काय झालं तर मी काय करावं? कुणाकडे जावं आणि कोणाला सांगावं माझ्या मनात काय चालू आहे ते? आज तू माझ्या जवळ झोप. हा, पण मला झोप नाही आलीये. अरे असं कसं? इतकी रात्र झाली आहे. मला खूप 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 खेळायचंय. आत्ता इतक्या रात्री कोणी खेळतं का? नाही, खेळायचंय 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 खेळायचंय. मला पकड. अग 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 दमान दमान दमान, कुठे निघालीस ग इतक्या घाई घाईत? आणि अशा आपल्याच तंद्रीत कुणाची आठवण काढत होतीस? तुला काय वाटलं मी काय तुला हुडकत होते म्हणून? आता हाय का दुसरं काही दिसत नाही वय तुला? का डोळं गाडूनच बसला असतोयस समदा येळ माझ्याकडं माझ्या पाड्याकडे बघत? काय करू ग भानू, मला का नाही तुझी लई काळजी वाटते, बाकी दुसरं काय बी नाही. एकदा थोबाडात मारली ती पुरी नाही झाली वय? का अजून काही पाहिजे? तू देशील ती तो हाणलेली कानाखाली बी लई गोड वाटते बघ मला. आबा काय म्हणत होता त्या दिवशी? तुझ्याकडे आला होता ना जेवाय, मला कळलं. एक तिकडच्या गप्पा गोष्टी निघल्या असतील की का नाही? झालं तर तुला कशा पायी सांगू म्या? तरी पण काहीतरी सांग की. अरे मला काय ठाव नाही वय तू आणि मावशीनं काय घाट घातला हाय ते? तुझं माझं लगीन व्हावं म्हणून आबाचं कान भरताय ना? ए बानू, उगा काय बी भरू नका जा. आम्ही कशाला आबाचं कान भरू? अग देवाचं करणं वेगळं, लगीन वेगळं. आबाला समद्या वस्तीवची काळजी आहे म्हणून विचारत होता आबा. कुणाच लगीन झालंय कुणाचं नाही ते. आम्ही कशाला आबाला काय बाय सांगू? पर म्या काय म्हणतो बानू, मला एक सांग, लगीन म्हणल्यावर तुला का राग येतो का? नाही म्हणजे असं नेमकं काय होतं तुला? अगं आज ना उद्या याच वस्तीवर तुझं सोयरीक होणार आहे. तवा हितल्या माणसाच्या वाटेला जाऊ नगस. तुला नाही कळणार. अरे खंडोबांची खंडोबा
सारखं आपलं माझा देव का करत असतेस ग? असं किती दिवस करत बसणार आहेच? देवाचं करणं वेगळं, लगीन वेगळं. तुझी खंडोबाव भक्ती आहे ही समद्यांना ठेवाय की. आणि आपलं लगीन झाल्यावर म्या कुठं म्हणणार आहे तुला खंडोबाची भक्ती करू नको म्हणून? त्यामुळं मला बी चांगल्या गोष्टी कळतील का नाही? अरे त्या आता बी कळत्याल. जरा डोसकं ठिकाणावर ठेवून वागलास ना तर 4 गोष्टी येतील ध्यानात तुझ्या. आणि तुला आत्ताच सांगून ठेवते रंग्या, माझ्या नादी लागू नगस. मंजीने अडवलं म्हणून आता तवाच मारला असता तू. मी काय बी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू काय बी वंगाळ वागशील आणि मी ऐकून घेईन. ध्यानात ठेव. तू किती बी नाही म्हण ग, पर नाही तुझ्या संग एक ना एक दिवस लगीन लावलं तर नावाचा रांगा नाही. आता मला चांगलं ठाव आहे तुला कसं जिकायचं ते. खंडोबा करत असतेस नव. आता म्या बी खंडोबा करतो का नाही बघ, आणि तसंच तुला जिंकतो. किती दमवलंस रे मला लब्बाड. बाळ, आकाशात बघ, चंद्र चांदणे आले आहेत. मग मी त्यांना गडावर घेऊन येऊ का? चंद्र आणि चांदण्यांना तू गडावर कसं घेऊन येणार? सप आहे, जर मी त्यांना बोलवलं तर ते येतील. आपण जर असंच बोलत बसलो तर सकाळ होईल. चल झोप बरं. ये. तुला अजून झोप नाही आली? नाही, मला तर गोष्ट सांग. तुला गोष्ट ऐकायची आहे? कोणाची गोष्ट सांगू? वाघाची आणि शेळीची सांगू? नको. मग ससा आणि कासवाची सांगू? नको. मग राजा आणि राणीची सांगू? हो. एक असतो राजा आणि एक असते राणी. राणी एका छोट्याशा गावात तिच्या आईबाबांसोबत राहत असते. तिचे आईबाबा तिचे लाड आणि कौतुक खूप करत असतात. राणीला तिचा राजा कसा आहे हे माहित नव्हतं. तो कोण आहे हे माहित नव्हतं. पण ती त्या राजाचाच विचार करायची. ती त्याचीच पूजा करायची. एक दिवस राजाने तिला पाहिलं आणि राणीला न भेटताच निघून गेले. राजाने राणीसाठी एक खुणगाट ठेवली होती. अचानक राणीच्या घरी विवाहासाठी प्रस्ताव आला. राणी विवाहासाठी तयार नव्हती. राणी खूप चिडली, संतापली, रागवली. कारण त्या राणीचं राजावर खूप प्रेम असतं. आणि ती खुणगाट त्या राजाचीच आहे याची साक्ष तिला पटते. मग तिला खूप आनंद झाला का? हो, पण तिला रागही आला होता. कारण त्यांनी विवाहाच्या बोलण्यासाठी खुणगाट आणायला सांगितली होती. राणीच्या आई वडिलांनी राजाकडे बोलण्यासाठी जायचे ठरवले. राणीने राजा समोर आल्यावर त्या खूनगाठीची साक्ष पटवून देण्याचा आग्रह धरला.
माझ्याकडे जी वस्तू आहे तशीच वस्तू त्यांच्याकडे असेल तर ही साक्ष पटली हे मी मान्य करते. त्या खूनगाठीची साक्ष पटली. दोघांची दृष्टादृष्ट झाली. मग दोघांचं लग्न झालं का? हो झालं ना, पण खूप अडथळे होते. इतकं सोपं नव्हतं ते. मग लग्न कसं झालं? खूप भव्य दिव्य, कशाचीच कमी नव्हती. असंख्य जनसमुदाय, देवी देवता, गणगंधर्व सगळ्यांच्या साक्षीने विवाह झाला होता. पण राणीच्या मनात एक सल राहिली की राजाचं केवळ राणीवर प्रेम नव्हतं, तर तितकंच प्रेम त्याचं अजून कोणावर तरी होतं, किंवा अजून जास्त. तू चिंता करू नको, सगळं काय छान होईल. तुला जायचं होतं तर मग का आलास? आता खरंच नाही जायचं इथून. किती गोड दिसतो आहेस तू झोपेत सुद्धा. तू आलास आणि मला असं वाटतं की जन्मजन्मांतरीचं नातं आहे आपलं. मी तुला आधीपासून ओळखते. हो ना? नाहीतर पहिल्याच दिवशी तू अशी मिठी मारली असतीस का मला? म्हासा, तुम्ही? म्हासा, हळू बोला. तो झोपला आहे. तो उठेल. तुम्ही का हसता आहात? म्हासा, अगं तो गाढ निद्रेत आहे. तू नको काळजी करूस. अशी कशी काळजी करू नको? म्हासा, तुम्ही काय ठरवलं आहे? कशाबद्दल? तो उद्या जाणार आहे असं म्हणत होता. म्हासा, काही दिवस आलेल्या मुलांमध्ये तू इतकी गुंतली आहेस. इतकं प्रेम, इतका आग्रह. पण मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. हा मुलगा इथून जाणार आहे तर तू इतकी अस्वस्थ आहेस. पण उद्या जर मी इथून निघून गेलो तर? काय करशील स्वतःच?
तुम्ही कुठे चालला आहात? मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. बानू तू अनाथा का नग येऊ का? नाही. अगं थोडस चिडाय काय झालं? समध्यासनी ना माझ्या लग्नाचंच पडलेलं आहे. मला काय बी कळत नाही. अगं पर झालं तरी काय? अगं आज आबा आलता घरला आणि तो बाला विचारायला लागला की तू हिच्या लग्नाचं काय ठरवलं आहेस. मग काय बा नाही म्हणला त्याला. मग आबा मला विचारायला लागला की तू काय ठरवलं आहेस. तू सांगितलं वय त्याला? नाही एकदा वाटलं सांगाव पण नाही सांगितलं. बानू आता ग मला काय करावं तेच कळना. मी निघाले तुझ्याकडे यायला आणि वाटेत तो रंगा दिसला. माझी वाटच सोड ना. मला म्हणे अजून किती दिस तू असं खंडोबा करत बसणार आहेस. आणि मला म्हणला लगीन झाल्यावर मी काय तुला खंडोबाची भक्ती करू नको असं म्हणतोय का? द्यायची की एक थोबाडात ठेवून त्याच्या. अगं आपलाच हात कुठं शेणात घाला असा विचार केला ना आले निघून. पण आता मला काय बी कळत नाही बघ. समध्यांनी निस्ता माझा लग्नाचा घाटच घातलाय जणू. जितका विचार करीन ना तितकं काय बी करावं ते कळना झालंय बघ. मी एक सांगू का? यातनं बाहेर पडायचं असेल ना तर खंडोबासनी विचारून टाक एकदाच. घरचे नाही म्हणले तर? तवाचा तवा बघता येईल. आत्ता त्याचा विचार नका करूस. मी आता म्हणते उद्या दिस उगवला ना का विचारून टाकते असनी काय. श्री गणेश, आता तुझी आणि माझी परीक्षा आहे. कशी काय? उद्या तू जाणार आहेस ना? हो पण मातेला कळता कामा नाही. नाहीतर तुझं जाणं अतिशय अवघड होईल. श्री गणेश, काय झालं? कसला विचार करतो आहेस? मला जेजुरी खूप आवडली. ही जागा खूप सुंदर आहे. मी समजू शकतो की इथे तुला थांबण्याचा मोह होतो आहे, पण जायला तर पाहिजे. पण श्री गणेश, तुला पुन्हा इथे यायचं आहे. हो मी पुन्हा येईल. श्री गणेश, इथून जाताना एक सुचवायचं आहे. काय? श्री गणेश, इथून गेल्यावर कैलासात जाण्याआधी तू चंदनपुरीला जावं अशी माझी इच्छा आहे. हो नक्की जाईल. आणि जयाद्रीला म्हणजेच बानूला नक्की भेटेल.